आणि एवढं असं वैयक्तिक तुम्हाला कोणी विचारणार नाही, वैयक्तिक तुम्हाला त्या ठिकाणी लक्ष देणार नाही, पण त्यावेळेस आपल्याला काय आपल्यावरती जास्त जबाबदारी त्यावर पडणार आहे. म्हणून आपण आपल्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, या प्राथमिक शाळेने तुम्हाला शिकवलेल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारायच्या. आणि जे काही वाईट आहे, इथं असताना काही वाईट अनुभव आले आपल्याला किंवा वाईट दिसलं, ते सगळं इथं सोडून जायचं. चांगलं तेवढं आहे, तीच तेवढीशी दोरी आपल्या बरोबर जायची, घेऊन जायची, आणि जे वाईट आहे ते इथं सोडून जायचं. त्याच्यानंतर स्वप्न बघा, मोठे स्वप्न बघा. कारण जोपर्यंत आपण स्वप्न बघत नाही तोपर्यंत आपण मोठं होत नाही. आता तुम्हाला कसं वाटतंय? खेळायला चांगलं वाटतंय, टीव्ही बघायला चांगलं वाटतंय, बाहेर फिरायला जायला चांगलं वाटतंय, कुठलं काम सांगितलं तर काम करू वाटत नाही, मित्र मैत्रिणींमध्ये गप्पा मारायला बरं वाटतंय. तर सुरुवातीची जी तुमची प्रगती होती ती शेवटच्या टप्प्यात ती प्रगती टिकली नाही, असं माझं मत आहे. ठीक आहे, थोडं कमी झालं असेल, जास्त झालं असेल, अभ्यासामध्ये थोडं कमी जास्त झालं असेल, कारण तुम्ही सगळे मुलं हुशार आहात, की मी छातीठोकपणे सांगू शकतो. कारण मी अशी तुमच्यासारखी भरपूर शाळा बघितल्या आणि भरपूर मुलं पाहिले. 36 वर्षाच्या काळामध्ये भरपूर मुलं या ठिकाणी 7वीच्या वर्गात बघितलेत आणि भरपूर वेळा निरोप समारंभाचा कार्यक्रम झालाय. पण तुम्ही जे आहेत ते तुम्ही हुशार आहात, परंतु त्या हुशारीला जी जोड मिळायला पाहिजे आपल्या अभ्यासाची, ती मिळाली तर ती तुम्ही केली नाही. आता परवाच आपण 22 तारखेला इंग्रजीचा पेपर घेतला आणि गेटच्या बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी वह्यांची कागद फाडून आनंद व्यक्त केला मुलांनी. वाईट वाटलं मला ती गोष्ट. त्याच्यानंतर मी पुढे गेलो आश्रम शाळेपाशी, तर तिथं सुद्धा मुलांनी वह्यांची पानं फाडून तुकडे करून टाकलेली होती. तिथे बघितलं मी. मग ही संपलं का आपलं? वह्यांची पानं फाडून आपण परीक्षेचा आनंद व्यक्त करायचा? आपल्या ह्याच्यानंतर आपल्याला परीक्षा द्यायची नाही का? उलट आपण आत्मचिंतन केलं पाहिजे की माझा आज इंग्रजीचा पेपर होता, मला किती लिहिता आलं, सरांनी किती मदत केली, मला मार्क किती पडते, 50 पैकी 50 का पडत नाही, 2 मार्क माझे कमी का होते, याच्या विचारात आपण घरी जायला पाहिजे. परंतु तुम्ही तसं केलेलं नाही. तुम्ही काय केलं? वह्या फाडल्या आणि कागद उधळले. मग हा अघोरी आनंद आहे. हे आनंद तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धोक्याची घंटा आहे, हे लक्षात घ्या. मला वाईट वाटलं, मी बघितलं, मी बोललो नाही, कोणालाच बोललो नाही. कारण अशा अनेक परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत. आणि जर समजा तुम्हाला शिकायचंच नसेल, सरळ शाळा सोडा आणि तुम्ही तुमच्या कामाला लागा. कारण पुढचं जीवन तरी कमीत कमी सुधारेल. कारण तुम्हाला आज सुद्धा कामाला गेलं 7वीच्या मुलांना मुलींना तर 200-400 रुपये तुम्हाला पर डे त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि मग आपण विनाकारण आई वडिलांचं मदत करायचं सोडून आपण त्यांचा खर्च वाढवतोय. आणि आपलं जर शिकण्यामध्ये लक्ष नसेल किंवा आपल्याला शिकावं असं वाटत नसेल तर या गोष्टी तुमच्यासाठी धोक्याच्या आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं सरासरी जीवन जर आपण 60 वर्षाचं पकडलं तर आपल्याला शिकायचं किती वर्ष आहे? 20 वर्ष. 20 वर्षापर्यंत तुम्ही जर चांगलं मन लावून शिकलात, चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या, तर तुमचे पुढचे 40 वर्ष ते सुखाचे जाणार आहेत. आणि या 20 वर्षामध्ये तुम्ही उन्हाळक्या केल्या, एकमेकांना शिव्या दिल्या. आता तोंड हे शिव्या देण्यासाठी आहे का? आपल्याला परमेश्वरानं तोंड दिले का तोंड सगळ्यांना? कशाला दिलं असेल? परमेश्वराला काही कळलं नाही का हे शिव्या देते त्यांना तोंडच द्यायचं नाही असं? शिव्या देण्यासाठी तोंड आहे का? वाईट बोलण्यासाठी तोंड आहे का? आपलं जे तोंड आहे, आपण चांगलं अन्न ग्रहण करतो, बरोबर? कडू असलेलं अन्न ग्रहण करतो का? लिंबाचा पाला खाता का पण? कडू औषध, आजारी पडलं तरी आई आपलं नाक दाबून तोंड उघडून औषध पाजते का? आपल्याला नको वाटतं कडू असते का? आपल्या तोंडामध्ये कडू औषध जाऊ नये असं आपल्याला वाटतं. वाटतंय का वाटत नाही? वाटतंय का? आपण हौसानं पितो का असं औषध? ते औषध मला मी पितो म्हणून होत नाही असं. किंवा आपल्या आवडीचं समजा एखादं चांगलं जेवण असेल, 2 घास आपण जास्त जेवतो का? जेवत नाही. समजा मला लाडू आवडतात आणि जेवणाच्या ताटामध्ये लाडू आले, मी काय करेन? अर्धा लाडू का होईना जास्त खाणार. किंवा मला भात आवडतंय, ताटामध्ये मला भात आलं तर थोडासा भात काय होईना जास्त खाणार का नाही? मग हे सगळं चांगलं करण्यासाठी परमेश्वरानं आपल्याला तोंड दिले आणि आपण मात्र त्याचा वाईट उपयोग करतो, घाण घाण बोलतो. पण ह्या घाण सवयी ज्या आहेत त्या आपण काढून टाकायच्या. हे सुद्धा व्यसन आहे. मॅडमनी सांगितलं तर व्यसन करायचं नाही. व्यसन करा
कशाचं? चांगल्या गोष्टीचं. असं व्यसन लावा की माझा आज 5 तास अभ्यास झालाच पाहिजे, 2 तास मला वाचायचंच आहे. आपण स्पर्धा घेतल्या तर त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सुद्धा मी घेत नाही, तू घेत नाही. असं जर तुमची इच्छा असेल, अशी जर तुमची वृत्ती असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही, हे लक्षात घ्या. आणि पुढचा जो काळ आहे का अवघड काळ आहे. कारण मागं मी वाचलं होतं, आपल्या तलाठीची भरती होती. तलाठी गावात एक तलाठीची पोस्ट असते आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मला वाटतं 54 तलाठ्यांचे पद भरायचे होते. 54 किती पद भरायचे? सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण. आता सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या बघितली तर 2 खासदार आहेत सोलापूर जिल्ह्यात. एवढा मोठा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये जागा किती भरायचे? 54. आणि परीक्षेला मुलं किती असतील? 1000. 5400 मुलं परीक्षेला आणि घ्यायचे किती आहेत? 54. म्हणजे 1000 मुलांमागे एक मुलगा घ्यायचा आहे. किती कॉम्पिटिशन असेल? सेकंद अर्धे असं पॉइंटचं सुद्धा मार्क मिळेल ना तिथं, बरोबर आहे का? मग आपण काय करणार आहे मला सांगा? शेती करायची आहे का तुम्हाला? खुरपायला जायचं आहे का? गारेगार विकायचं आहे का? स्वप्न मोठं बघा ना. आणि मी पण मोठा होणार आहे, मी पण कारमध्ये हिंडेन, मी पण विमानात बसून जाईल. मग हे स्वप्न बघितलं आणि स्वप्न बघितल्यानंतर लगेच ते अशी काय जादूची कांडी आहे का? चला अशी कांडी फिरवली आणि आपलं स्वप्न पूर्ण झालं आहे का? असं काय? अभ्यास आपल्याला दुकानात मिळतो का? मग तुम्हाला एवढा जल्लोष करायचं काय कारण आहे? परीक्षा संपली लगेच वह्या फाडून पुस्तकं फाडून मोकळे. चांगली गोष्ट आहे काही? वाईट गोष्टी ज्या आहेत त्या इथं विसरायच्या. इथून पुढे आता ही शाळा तुम्ही सोडणार आहात. इथून पुढे ज्यावेळेस तुम्ही मोठ्या शाळेमध्ये जाल त्यावेळेस मोठी स्वप्न बघा. आपलं जीवन कशा पद्धतीने केल्यानंतर चांगलं होणार आहे. कारण शेवटी कसं आहे, आपल्याला जीवन जगायचं आहे. जगायचं का नाही जगायचं? जीवन जगायचं म्हणल्यानंतर पैसा मिळवला पाहिजे. पैसा मिळवायचा आहे, काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आता तुम्ही समजा या ठिकाणी चांगल्या मार्काने पासच नाही झाला, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल का? आता लातूर सारख्या संस्थेमध्ये शाहू नावाची शिक्षण संस्था आहे. इथं 10वीच्या 11वीला प्रवेश घेण्यासाठी कमीत कमी 95% पुढं मार्क असावे लागतात. मग आम्हाला जर समजा 35 मार्काने पास झालो, 50 मार्काने पास झालो, 52 मार्काने पास झालो, किती टक्के पडले? 52%. काय उपयोग होईल त्याचा? 90%चा पण उपयोग नाही. म्हणजे एवढी स्पर्धा वाढली आणि आपण काय विचार करायला लागलो? आपण अजून जुन्याच ह्याच्यामध्ये आहे. अरे मुलगा पास झाला. आमच्या वेळेस होतं 1986 ला मी जेव्हा 10वी पास झालो, मला 60.15 मार्क पडले. म्हणजे 61 सुद्धा पडलेले नाहीत. तरी पण आमचं 70 केलं होतं त्यावेळेस. फर्स्ट क्लास पास झालो. त्यावेळेस होतच नव्हते. शिक्षणच खूप कमी होतं, मुलं शिकत नव्हते, शाळा नव्हत्या त्यावेळेस, परिस्थिती तशी नव्हती. 95% सुद्धा किंमत नाही. आता बघा आपले नवोदयला मुलं संचिताने किती 75% मार्क घेतले नाही बसला. अरविंद 88% मार्क घेतले, नंबर नाही बसला त्याचा. एवढी स्पर्धा आहे आणि आम्ही काय करायला लागलो? सायकल करायचं, शाळा सोडले की भांडणं करायचे, बाहेर गेलं की काहीतरी वेगळं करायचं, इकडं फिर तिकडं फिर, घरात गेले की दप्तर टाकून द्यायचं. हे तुमच्यासाठी चांगल्या सवयी नाहीत. कारण आपल्याला जे काही करायचं ते चांगलं करायचं, चांगलं 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 आणि मग चांगल्याचं वर्ग होईल. आणि जर तुम्ही आत्ताच म्हणला मला काय करायचंय, मग हे करून काय होणार आहे, असं करून काय होणार, असं नाही. आणि आपल्याला कसं आहे, माणसाचा एक स्वभाव आहे, जे चांगलं असलं की ते आपल्याला पटकन करावं वाटतं, जे येत नाही. आता उदाहरण समजा मला गणित येत नाही, तर मी काय करतो, गणिताचा विषय बाजूला ठेवतो. किंवा मला इंग्रजी येत नाही, इंग्रजीचा विषय बाजूला ठेवतो. असं नाही करायचं. जे येत नाही त्याच्यासाठी जास्त प्रयत्न करायचे. कारण तुम्ही बघा, ही संधी आहे आपल्यासाठी. आपण एखादं गणित सोडवलं आणि आपल्याला आलं नाही, काय होईल? एक तर अनुभव येईल, नाहीतर गणित येईल. गणित आलं तर यश येईल, आणि समजा गणित नाही आलं, अनुभव तर येईल आपल्याला. आपलं काय नुकसान होणार आहे? आपलं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. म्हणून सांगायचा उद्देश एवढाच आहे
की तुम्ही मोठी स्वप्न बघा, मोठं व्हायचा विचार करा आणि मोठं होण्यासाठी किंवा आपलं आयुष्य बदलण्यासाठी शिक्षण त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीच गोष्ट नाही. तुम्ही कुणाचे जीवनचरित्र वाचा, प्रत्येक महामानवाचं जीवनचरित्र वाचा, बाबासाहेबांचं जीवनचरित्र वाचा. काय परिस्थिती होती, घरात लाईट नाही. आज कोणाचं घर आहे का असं ज्यांच्या घरामध्ये लाईट नाही? सगळ्यांच्या घरामध्ये लाईट आहे, परंतु आज वाचणारे नाही. तेव्हा लाईट नव्हती, वाचणारे होते. पुस्तकं नव्हते, जुन्या पुस्तकावर अभ्यास करणारे होते. आज तुम्हाला नवीन पुस्तक आहे, नवीन ड्रेस, 2-2 ड्रेस, चांगले चांगले शिक्षक, सगळे शिक्षक बसलेले. अभिमानानं सांगावं असं वाटतंय, आपल्या शाळेमध्ये सगळे शिक्षक पीजी केलेले, पोस्ट ग्रॅज्युएशन. आनंदाची गोष्ट आहे. त्यावेळेसचा काळ असा होता, मी ज्यावेळेस लागलो त्यावेळेस आमच्याकडे सिनियर पीटीसी नावाचे शिक्षक होते. सिनियर पीटीसी, ज्युनियर पीटीसी, मला काय कळायचं नाही ते. सर तुम्ही हे काय लिहितो, सिनियर पीटीसी, ज्युनियर पीटीसी? तर ते म्हणले आम्ही ज्यावेळेस 11वी पास झाले ते सिनियर पीटीसी, आणि जे 11वी नापास झाले ते ज्युनियर पीटीसी. त्यांचा त्यावेळेस ते हुद्दा होता. आणि आम्ही नुकतंच डीएड म्हणून गेलेलो होतो ना तिथं. आम्ही डीएड लिहिणार, ते सिनियर पीटीसी लिहिणार. मग त्याच्यामध्ये ते असं हे व्हायचं. पण त्या काळात 10वी पास झालेले सुद्धा शिक्षक व्हायचे. आणि आज तुम्ही विचार करा, शिक्षक होण्यासाठी ग्रॅज्युएट होऊन बसलेले मुलं आहेत, हजारो मुलं, हजारो. ते पण दोन चाळण्या आहेत, ठीक आहे. मग ह्या चाळण्या कशा पास करणार? आणि तुमचे आई वडील कधीपर्यंत लाभ करतील तुमचा? तुम्ही आता लहान आहे, 7वी पर्यंत झाला, जास्तीत जास्त 10वी पर्यंत करतील. त्याच्यानंतर जा कामाला. अभ्यास नाही केली तेच आहे परत. शेतात जा, कृपाला जा, शेळ्या राख, म्हशी राख, कुठेतरी मग कोणाच्या हाताखाली कामाला जा, छोटी छोटी पलंगीची कामं करा, नळ दुरुस्त करा, काहीतरी करा. त्याच्यातनं काय मिळणार? 100-200 रुपये. आणि त्या 100-200 रुपयामध्ये काय होणार? सकाळचा चहा प्यायचं म्हणलं तर 100 रुपये जाते. बरोबर आहे का? जातात का 100 रुपये? चहा पिता का नाही? तुम्ही पित नसाल, पण घरचे आई वडील तर पितात. मला माहिती आहे सगळेजण चहा पितात. अर्धा लिटर दूध 35 रुपये, अर्धा किलो साखर 20 रुपये, 10 रुपयाची चहा पावडर, आणि त्याच्याबरोबर खाली 30-40 रुपयाची. संपलं 100ची नोट. माने हसलं उठते. काय कारण का? त्याला आवडलं. बरोबर आहे, त्याला विचार केला. बरोबर आहे. मग जिथं 100 रुपये आपल्या चहाला पुरत नाही, मग तुमचं आयुष्याचं दिवसाचं हे खर्च कसा भेटेल? म्हणून शिका. शिकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्याला जे काही करायचंय फक्त शिक्षणासाठी करायचं. शिकल्यावरच आपलं आयुष्य बदलणार आहे. आणि तुम्ही शिकलात, मोठे झालात, तुमच्या गावाचं नाव होईल, तुमच्या आई वडिलांचं नाव होईल, शाळेचं नाव होईल, आणि तुमचं स्वतःचं कल्याण होईल. ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, पण तुमचं स्वतःचं कल्याण त्या ठिकाणी होईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने आपलं जीवन जगू शकता. म्हणून आपल्या आयुष्याची ही पहिली जी आहे 20-25 वर्ष खूप मेहनत करा, खूप कष्ट करा. कारण ज्यावेळेस आपण डोंगर चढतो त्यावेळेस उतरण्याचा आनंद मिळणार आहे. आपण डोंगरच चढला नाही, पायऱ्याच चढल्या नाही, उतरण्याचा आनंद मिळेल का आपल्याला? मिळणार. म्हणून काम करत राहा, खूप अभ्यास करा. ज्या काही गोष्टी वाईट घडल्या ते इथं सोडून द्या. जे काही चांगलं मिळालं ते चांगलं मिळालेलं ज्ञान तुम्ही घेऊन पुढे जा आणि खूप मोठे स्वप्न बघा, मोठे व्हा. तुमच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.